नमस्कार, शिवांश ब्लॉगमध्ये ना तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता एका ताईंची कमेंट आली होती की तुमचं घर दाखवा पुण्यातलं. आता मी इथं काय भाड्याने राहते, माझं असं स्वतःचं घर नाही, सिंगल रूम आहे माझी. आणि रूम एकदम छोटी आहे, तुम्हाला माहिती आहे सिंगल रूम म्हणलं म्हणजे किती छोटी रूम एकदम असते. तरी पण ह्या सिंगल रूममध्ये मी माझा पसारा एकदम किती म्हणजे छान पद्धतीने सेट केला आहे, हे तुमच्यावर मी शेअर करणार आहे. आणि मी कुठल्या वस्तू कुठं घेतल्या, कशा किमतीमध्ये घेतल्या, हे सगळं तुमच्याबरोबर मी शेअर करणार. त्यामुळे ना आपला व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत चालू ठेवा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. रूममधून याला अशी एंट्री आहे आणि साईडलाच ना ही छोटी खुर्ची आहे, जी की शिवांशला माझ्या आईने घेतली होती. म्हणजे तिने मला पैसे पाठवलं होतं, मी तर 350ला घेतली होती फर्निचर म्हणजे दुकानातून. आणखीन ह्याच्या साईडलाच नाही टी व्ही, परत आरसा, एक कपाटी. आरसा मी गावावरून आणला आमच्या मंदिरामधून विकत. ही टी व्ही मला 7,500ला भेटली, असं क्राऊनचे, दुकानाचं नाव का आठवत नाही. आणि एक कपाट मी 600 रुपयाला घेतले, कुदळवाडीतून घेतले, सेकंड हँड कपाट आहे. आणि या मशनीच्या खाली ना शिवांची खेळणी आहेत, भरपूर सारी खेळणी आहेत. पिशवी भरून सगळ्या काढली ना त्याने. आणि मशनीवरतीच ना शिवांचं जरा अभ्यासाचं सामान ठेवलं आहे. आता जागा नाही ना कुठं, बॅग, स्टडी टेबल, बुक्स वगैरे तिथंच ठेवलेत मी. आणि साईडलाच न्यायच्या भांड्याचं कपाट आहे. गावी माझं कपाट आहे भांड्याचं, पण जास्त मोठं आहे त्यामुळे मी काय आणलं नाही. इथंच मी घेतले नाकोडा भांड्याचं दुकान आहे, तिथून घेतले. 700 रुपयाला मला भेटलं असले कपाट, नवीनच कपाट आहे. आणखीन ही हातरून माझी या पेटीवरती ठेवली. ती पेटी मी कामगार योजनेचा फॉर्म भरला होता ना, त्यात मला ही पेटी भेटली होती. तर भांडी पण भेटतात, पण ती काही मी आणली नाहीत. आणि ह्या साईडला ही सिलेंडर, ते पण आता कनेक्शन मी नवीनच ना आता घेतलं आहे पुण्यामध्ये डबलचं करून. आणि ह्या छोट्या छोट्या कुंड्या आहेत ना फुलांच्या, त्यासुद्धा मी मेशोवरून मागवलेला, ज्या की मला 124 रुपयाला 8 कुंड्या भेटल्या होत्या. आणि आपला गॅस मी आत्ताच घेतला, वर्ष झालं असेल. गॅस मला 2,500ला मी घेतला, दुकानाचं का नाव आठवत नाही, देहूमधून घेतला आहे. ह्याच्या प्लेटी ना मी स्टीलच्या घेतल्या, ज्या की ना खराब होत नाहीत प्लेटी. आणि खालतीच आपलं देवारा ठेवला. आणि ह्या साईडला त्याने असं छोटं कडाप लावून घेतलं आहे, जिथं छोट्या मी पाट्या ठेवल्यात भाज्यांच्या. आता देवारा मला कमेंट आली होती की किचन ओट्याखाली देवारा ठेवायचा नाही, पण आता कुठं कुठं की ॲडजस्ट करू. येताना मी गावावरून फक्त कृष्णात आणला होता, आणि इथं मी स्वामींची मूर्ती आणि गणपती आमच्या दाजीने दिला होता ह्यांना, ते सगळं मी देवारातच ठेवलं आहे. आणि इकडं थोडंसं माझं मेकअपचं सामान आहे, ह्याच्यामध्ये जास्त काय नाही. आणि इकडं आपलं सगळं डब्बा आहेत स्टीलचं. आणि इथंच ना एक चिनी मातीची ना भरणी आहे, जी की मी गावावरून आता येताना आणली होती, कारण प्लास्टिकच्या भरणीमध्ये चटणी लगेच खराब होत होती ना माझी, म्हणजे पांढरी पडत होती, म्हणून मी आणली होती गावावरून. आणि इथलं बरंचसं डब्बा ना माझं एकसारखं आहे, मी थोडंसं ते मी डीमार्टमधून आणलं होतं. 89 रुपयाला मोठं 4 डब्बा आणि 89 रुपयाला छोटं 6 डब्बा मला भेटलं. आणि वरती सगळं प्लास्टिकचा डब्बा, जे की मी गावावरून आणलं होतं. एखादी वस्तू असे आणली ना डब्यातून काढून की डब्बा सगळं तर इथंच राहायचं. हे वरती सगळं इडलीचं भांडं वगैरे, ते सगळं टोप वगैरे माझं सगळं लग्नातलं सामान आहे, म्हणजे भांडी वगैरे सगळे लग्नातले साहित्य. आणखीन आता तुम्हाला दाखवते मी एक गल्ला मागवला होता, जो की स्वामींचा, म्हणजे त्याच्यावरती स्वामींचा फोटो होता, म्हणून मी तो गल्ला मागवला. म्हटलं छान असेल, असं वरून दिसायला एकदम गुळगुळीत आणि एकदम छान दिसत होता, पण आतून त्याला पुष्टाव होते का असणार आहे असं मला तरी वाटतंय. कारण ह्याच्यामध्ये पैसे टाकत होते मी, जवळजवळ 2,500 रुपये मी साठवलं असेल ह्याच्यामध्ये. आणि पाऊस जेव्हा चालू होता ना आत्ता, तेव्हा याला सगळी बुरशी आतून येत होती, म्हणून मी खोलून बघितलं तर सगळ्या नोटाला पण थोडी थोडी बुरशी यायला लागली होती. मग ह्याच्यातलं मी सगळं पैसे घेतलं काढून. वरून दिसते चांगलं गुळगुळीत, पण आतून ना सगळं एकदम असं मऊ पडलं होतं. त्यामुळे आता मी हा काय गल्ला यूज करत नाही, आता असाच पडू नये. पण दिसायला खूपच छान दिसत होतं, स्वामींचा होता, मी मागवला, पण काही यूज नाही झाला मला. आता असाच गल्ला पडू नये. आणि या कुंड्या तुम्हाला सांगितलंच मी आता, मेशोवरून मागवल्या होत्या, 124 रुपयाला 8 कुंड्या. आणि खरंच या कुंड्या खूप भारी दिसायला, पण खूप छान दिसत. 2 टी व्ही पैसे ठेवल्या, 3 कडापावर आणि 3 किचन ओट्यावरती मी ठेवल्या होत्या. आणखीन हे असं पूर्ण असं माझं कडाप सगळं डब्याने भरलं आहे. आणि इकडे बाथरूम आहे. आणि इथंच ना मी हा झुला अडकवला आहे. आता हा झुला मी स्वतः तयार केला लग्नात माझ्या. आरसा पण केला होता, पण तो गाईच होता, पण तो फुटला आरसा. ह्याच्या अगोदर मी भरपूर काय काय विणत होते, झुला, आरसा, परत पॉकेट, झुंबर. आता एवढं काही मी करत लक्ष देत नाही, आणि जरा विसरलेच मी, बरंच वर्षाचं 5 वर्षाचा गॅप पडल्यामुळं. आणि हा इकडं ब्लॅकबोर्ड आहे, जो की शिवायचा आता फाडलाचा यूज होत नाही म्हणा, कारण तो आता लिहायला वगैरे लागला आहे वहीवरती, त्यामुळे तो आता ही ब्लॅकबोर्ड काही यूज करत नाही, त्यामुळे असाच पडू नये मी ठेवला आहे मुद्दामच, मला कधीतरी येईल उपयोगाला. आणि हा छोटासा ना ह्याने आमच्या बल आणला होता. आता हा बल कितीला आहे मला काय माहिती नाही, कुठून आणला ते पण मला माहिती नाही, तुम्हाला मी सांगितलं असतं. पण हा बल खरंच खूप भारी आहे, संध्याकाळचा 0 बलाचं काम करतो. चार्जिंग जरी केलं ना जास्त वेळ तरी हा संध्याकाळी ना चालू राहतो बल, फक्त ॲडॅप्टरला लावून ठेवायचा. आणि या खिडकीमध्ये ना हा आरसा आहे. आता हा आरसा मी अगोदर यूज करत होते, मोठा आरसा आणायच्या अगोदर. ह्याच्या अगोदर 2 आरसा माझं फुटलं. हा आरसा मी 60 रुपयाला आणला होता,
असंच बाजारातून आणला होता. आणि ही मोठी एवढी खिडकी आहे आणि ह्या साईडला ना दाराच्या पाठीमाग पट्टी जोडल्या मी. जास्त काय आता मी खेळ ठोकलं नाहीत, 3 खेळ फक्त मी ठोकलेत आल्यापासून आणि डायरेक्ट दाराच्या पाठीमागे आमच्या ह्यांनी पट्टी अडकवली, म्हणजे कुठं भीतीला पण कपडे जास्त लोंबकळलं ते बरोबर दिसत नाही ना. आणि अशा प्रकारे ना ही आपली अशी मस्त रूम आणि वरती हा लॅफ्ट आहे आणि बरंच सामान माझं ना वरतीच आहे. बादल्या वगैरे सगळं, टप वगैरे सगळं माझं वरतीच आहे, कारण रूम पण कमी पडत्या आणि सामान जास्त होते. मग परत 4 माणसं कोण आले बाहेरचं तर बसायला जागा पुरत नाही तर झोपायला. त्यामुळे बरंच सामान माझं ना हे वरतीच मी ठेवले लॅफ्टवरती. आणि रूमचा आकार ना एल शेपमध्ये आहे. किचन कट्टा वगैरे मस्त असा मोठा आहे. बाथरूम पण छान मोठा आहे. पण थोडं झोपायला जागा थोडी अपूर्ण पडते, कारण 4च्या वरती जास्त माणसं ह्याच्यामध्ये मावत नाहीत. पण आहे बऱ्यापैकी रूम छान आहे, एकदम फ्रेश वातावरण आहे. आणि एकदम असं दोन्ही साईडने खिडक्या वगैरे असल्यामुळे ना एकदम असं फ्रेश एकदम वाटतं. आणि माझं पिल्लू इकडे बघतेच वाट, मम्मी कधी कॅमेरा बंद करत्या आणि मी सगळी पसारा कधी काढतोय. आणि मागच्या खिडकीमध्ये नाही तुळस ठेवले, आता इकडं बाथरूमच्या खिडकीमध्ये ठेवले, कारण पुढच्या खिडकीमध्ये अजिबात सूर्यकिरण येत नाही. 2 वेळा मी तुळस ठेवली होती, दोन्ही पण वेळेस ती तुळस सुकून गेली. त्यामुळे मी म्हटलं बाथरूमच्या खिडकीमध्येच ठेवूया. तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.